नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. आता उन्हाचा पारा खूप चढलेला आहे, म्हणजेच 35-36 डिग्री सेल्सिअसच्या पुढंच गेलेलं आहे. त्यासाठी आपण बाहेर जाणं तर काही टाळत नाही, पण जावंच लागतं बाहेर. पण जाऊन आल्याच्या नंतर काळजी काय घ्यायची किंवा उन्हापासून संरक्षण कसं करायचं, काय प्यायल्याने आपल्याला त्याचा धोका होणार नाही किंवा आपण डिहायड्रेशन होणार नाही, आपल्याला हायड्रेटेड राहू ह्यासाठी काही पेय बघणार आहोत. 4 प्रकारचे पेय आहेत, त्यांची माहिती तुम्हाला देणार आहे मी. या जे आपण पाहिलं ते आंबील आहे. हे आंबीलसुद्धा खूप थंड प्रकृतीचं असते. टाकायला पहिल्या दिवशी ज्वारीच्या पिठामध्ये पीठ टाकून आंबू लावलेलं असते आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित शिजवलेलं असते. हे ज्वारीचं पीठसुद्धा हे थंड प्रकृतीचंच असते, त्यामुळे आंबीलसुद्धा खूप थंड प्रकृतीचं असते, म्हणजे पिल्याच्यानंतर पोटात थंडावा निर्माण करतं. आणि नुसतं पिऊ वाटत नसेल तर त्याच्यात थोडं कोथिंबीर, तिखट आणि बर्फाचे क्यूब असं काही टाकून पिलं तरी खूप गारवा वाटतो आपल्याला आणि पोटातसुद्धा असं काहीतरी भरलेलं आहे असं वाटतं, म्हणजेच पोट गच्च भरतं ह्या आंबीलनं. त्यासाठी उन्हाळ्यात आंबीलसुद्धा खूप फायदेशीर ठरतं, नक्की करा. आता दुसरं पाहूया आपण ताक तर सगळ्यांना माहितीच आहे, पण त्याचे फायदे जाणून घेऊ आपण. ताकामुळं काय होतं, आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि ताक प्यायल्याने ना सतत लागणारी आपल्याला जी तहान राहते ती शमते, त्यामुळे ताकसुद्धा खूप फायदेशीर ठरते. आता हे तिसरं आहे पहा, कैरीचं ज्यूस म्हणजे कैरीचं शरबत. असं कैरी नुसती खाली ना फायद्याच्या ऐवजी तोटाच होऊ शकतो, पण नुसतं नाही खायचं, त्याला शिजवून खाल्ल्याच्या नंतर त्याचे भरपूर फायदे आहेत. कैरी कच्ची खाल्ल्याने वात, कफ आणि पित्त वाढू शकतं, त्यामुळे कच्ची नाही खायची कधी पण. आता थोडंफार छोटं तुकडा खाल्ला तर काय हरकत नाही, पण अशी जास्तीचं नाही खायची, त्यामुळे वात, पित्त आणि कफ तिन्ही आपले दोष वाढतात. आणि ते शिजवून त्याचं शरबत करून पिलं ना खूप फायदे आहेत त्याचे. कैरीमध्ये व्हिटॅमिन B12चं प्रमाण भरपूर असतं. त्याचं शिजवून ज्यूस करून किंवा शरबत करून पिल्याच्या नंतर थंडावा असतो त्याच्यामध्ये, खूप थंड पडतात पोटामध्ये ते. आता ह्याचं शरबत करायचं कसं, आपलं कैरी शिजून घ्यायची, शिजून घेतल्याच्या नंतर त्याचं गर काढून घ्यायचं, कैऱ्या बाजूला करून घ्यायचे मधले, आणि गर आपल्याला मिक्सरमध्ये फक्त साखर टाकून अगोदर फिरून घ्यायचं, नंतर मग पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. हे अगोदर पूर्ण प्युरी काढून घेतली, मग थोडं त्याच्यामध्ये काळं मीठ आणि आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचे. आपण कैऱ्या 2 टाकल्या असतील तर आपल्या जवळपास 7-8 गिलास होईल शरबत, कारण ते जास्त आंबट असतात ना, भरपूर प्रमाणात होईल. एकदम मस्त ज्युसी टाईप होतं. तर थंडावासुद्धा निर्माण करतं आणि व्हिटॅमिन B12ची सुद्धा कमतरता पूर्ण करते हे शरबत. एक उत्तम पर्याय आहे हे उन्हाळ्यामध्ये शरबत करण्यासाठी, आणि उष्णतेचा दाहसुद्धा कमी करतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचं शरबत पिणंसुद्धा खूप फायदेशीर ठरतं. हे आहेत सब्जा सीड्स, जे उन्हाळ्यात सर्वात बेस्ट पिण्यासाठी एकदम थंड प्रकृतीचं असतं. हे सुद्धा सिया सीड वापरायचं सुद्धा खूप सोपं असतं. त्या पाण्यामध्ये अगोदर एक 10 मिनटं भिजत ठेवून नंतर यूज करायचं असतं. आणि हे शरबत तर काही सांगायचीच गरज नाही कोणाला, खूप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतं लिंबामध्ये, त्यामुळं साखरेमध्ये ग्लुकोज असतं, त्यामुळे आपल्या डिहायड्रेशन होतं ना आपल्या शरीराचं, ते न होऊ द्यायचं काम करतं आपलं शरबत. आणि त्याच्यामध्ये जर हे थंड प्रकृतीचं सब्जा जर ॲड केल्याच्या नंतर फायदाच फायदा असतो. सिया सीड्समुळे ना अँटीऑक्सिडंट अँटीऑक्सिडंट असतात हे सिया सीड्स, त्यामुळे आपल्या शरीरातील स्किन हे डिटॉक्स करते आणि सुरकुते येऊ नये ह्याची सुद्धा काळजी घेते. आणि छातीत होणारी जळजळ किंवा पोटात होणारी आगसुद्धा कमी करतं. असे 4 प्रकारचे पेय जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावा निर्माण करतील आपल्या शरीरामध्ये. असं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.